Good morning, student. We continue question number 2 from exercise 1.3 of chapter differentiation. In the last lecture, we have taken question number 1 from exercise 1.3. In question number 1, we have seen multiplication of function, quotient of function, and function is power of another function, that is f of x raised to g of x. या टाइपची जी एक्झाम्पल आहेत ती आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये पाहिलेली आहे. and in all cases we have used log on both sides, that is logarithmic differentiation. That all concepts are related to logarithmic differentiation. त्याच पद्धतीची ही एक्झाम्पल आहे. काल आय रिवाइज और आय रिपीट, काल जी एक्झाम्पल पाहिली त्यामध्ये मल्टिप्लिकेशन होतं, क्वोशंट होता आणि f ऑफ x रेज टू g ऑफ x च्या फॉर्म मध्ये होतं. आज त्या टाइपचे एक्झाम्पल आहेच, पण प्लस ऍड झालेले. इथे आपल्याला ऍडिशन आलेली आहे, इथे आपल्याला ऍडिशन आलेली आहे, सबट्रॅक्शन आहे, ऍडिशन आहे, ऍडिशन या टाइपची एक्झाम्पल ऍड झालेली आहे. ही एक्झाम्पल सोडवताना आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण डायरेक्ट लॉग घेतला होता दोन्ही बाजूला. वी हॅव टेकन लॉग ऑन बोथ साइड. इन क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला दोन्ही बाजूला लॉग डायरेक्ट घेता येत नाही. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 यामध्ये चेंज झालेला आहे. आपण या जे काही 8 एक्झाम्पल आहेत या ठिकाणी आपण डायरेक्ट घेऊ शकतो, आपण डायरेक्ट लॉग दोन्ही बाजूला घेऊ शकतो, पण उरलेल्या केसमध्ये आपल्याला लॉग घेता येत नाही. त्यासाठी आपण त्या फंक्शनला ब्रेक करणार आणि नंतर जे आपण काल फर्स्ट एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये जी मेथड यूज केली होती ती मेथड आपण काय करणार, यूज करणार. वी टेक फर्स्ट एक्झाम्पल. लेट y इक्वल टू, ही जी व्हॅल्यू आहे इक्वल टू y घेणार आपण. x रेज टू e प्लस x रेज टू x प्लस e रेज टू x प्लस e रेज टू e. या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूला लॉग घेता येणार नाही. दोन्ही बाजूला लॉग घेता येणार नाही. जे लॉगचे रूल्स आहेत, लॉग ऑफ m इंटू n, लॉग ऑफ m डिवाइड n and log of m raised to n, log of m plus n, log of n, log of m minus log of n and n into log of m. हे जे रूल आहे हे मल्टिप्लिकेशन, क्वोशंट अँड एक्सपोनंट यासाठीच आहे. दोन्ही बाजूला आपण लॉग घेतला तर आतमध्ये ऍडिशन येईल. ऍडिशन साठी रूल नाही. ज्या नंबरचे ऍडिशन आहे त्यासाठी तो रूल नाही, म्हणजे आपल्याला डायरेक्ट लॉग घेता येणार नाही. हे लक्षात ठेवायचं. आता हे जे एक्झाम्पल आहे याला तुम्हाला दोन पद्धतीने सोडवता येईल. यामध्ये पहा, x रेज टू e याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट सांगू शकतो x रेज टू n च्या फॉर्म्युल्याने. x रेज टू x याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट सांगता येणार नाही, कारण हे फंक्शन आहे f ऑफ x रेज टू g ऑफ x या फॉर्म मध्ये. e रेज टू x ची डेरिव्हेटिव्ह वी नो दॅट e रेज टू x and e रेज टू e इज कॉन्स्टंट. आपल्याला या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगता येते, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगता येते आणि या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट सांगता येते. ज्या ठिकाणी आपल्याला लॉग घेण्याची गरज नाही. लॉग आपल्याला या ठिकाणी घ्यावाच लागणार आहे, x रेज टू x. अशी जर मेथड आली तर आपण ही एक्झाम्पल सोडवताना काय करणार? दोन पद्धत कुठल्या आहे, तर या प्रत्येकाला आपण नोटेशन देणार. u, v, w and z असे आपण नोटेशन देणार. या प्रत्येक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू x.
derivative of u with respect to x, derivative of v with respect to x, derivative of w with respect to x and derivative of z with respect to x. प्रत्येक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू x आणि नंतर ऍडिशन करायची. ही असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जेवढी फंक्शन आहे ही जी मेथड आहे तीच मेथड आपण इथे यूज करणार आहे. इथे 4 फंक्शन दिलेली आहे, इथे आपण 3 फंक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि मग याची डेरिव्हेटिव्ह येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x, याची डेरिव्हेटिव्ह येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ w विथ रिस्पेक्ट टू x. हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सारखंच आहे. पहिले आपण अशी नोटेशन देणार आणि मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. आपण हे या पद्धतीने पण करू शकतो किंवा याला एक अल्टरनेट आहे. आपल्याला लॉग कोणत्या ठिकाणी यूज करावा लागणार आहे? या ठिकाणी. इतर ठिकाणी आपल्याला लॉग यूज करावा लागणार नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह येते. हे फंक्शन आणि ही दोन फंक्शन असे 3 कॉम्बिनेशन आपण एकत्र करून त्याला यू नोटेशन द्यायचं आणि याला व्ही नोटेशन द्यायचं. सोप्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दोन्हीपैकी आपल्याला कुठली जी मेथड सुटेबल वाटेल त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आपण नोटेशन प्रत्येकाला सेपरेट देऊया. तुम्ही 3 यांचं एकत्र कॉम्बिनेशन केलं तरी येणार आहे. लेट u इक्वल टू x रेज टू e, v इक्वल टू x रेज टू x, w equal to e raised to x and z equal to e raised to e. अशी आपण नोटेशन दिली. देन y काय होणार आहे? y equal to u plus v plus w plus z. y काय झाला? u v w z. Now we differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of u with respect to x plus derivative of v with respect to x plus derivative of w with respect to x plus derivative of z with respect to x. 4 फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेली आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला 4 फंक्शनच्या वेगवेगळ्या डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायच्या आणि या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. पहिलं फंक्शन आपलं काय होतं? u इक्वल टू. नाउ u इक्वल टू x रेज टू e. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता आपण अशी 4 फंक्शन केली, त्याच्याऐवजी 2च फंक्शन केली असती तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x हे रायटिंग कमी झालं असतं. आपल्याला आता ते रायटिंग वाढेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू we have to use x raised to n. x raised to n चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जो काही नंबर असेल तो पुढे मल्टिप्लिकेशनला आणायचा, त्यातून एक कमी करायचा. e x raised to e minus 1. x raised to n चा फॉर्म्युला यूज केला. इक्वेशन नंबर 2. असे आपल्याला उरलेली 3 इक्वेशन फाइंड आउट करायची. v इक्वल टू x raised to x हे आपल्याला डायरेक्ट येणार नाही. आता f of x raised to g of x च्या फॉर्म मध्ये आहे. याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट येणार नाही. यासाठी आपण काय करणार आहे? टेक लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण लॉग घेणार. लॉग ऑफ v इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x. आणि आपल्याला काल हे मी बऱ्याच वेळा सांगितले की ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला बऱ्याच वेळा फाइंड आउट करायचे. आता आपल्याला कॅल्क्युलेशन कमी आहे, आपण हे यावेळेस सोडवणार आहे. हेच आपल्याला इथं परत यूज करायचे आहे. हीच मेथड आपल्याला इथं यूज करायची आहे. हीच मेथड आपल्याला इथं यूज करायची आहे. x रेज टू x, x रेज टू x, x रेज टू x. म्हणजे आपण या ठिकाणी ह्या डायरेक्ट व्हॅल्यू पुट करणार आहोत. Now we can write log of v equal to x into log of x. झालं, सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. We have to differentiate this with respect to x. 1 upon v.
that is first with respect to v and then derivative of v with respect to x. ही कन्सेप्ट मी थेरी मध्ये बराच वेळा एक्सप्लेन केलेली आहे. हे फंक्शन v मध्ये आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा त्याला काय करायचं विथ रिस्पेक्ट टू आपण एक स्टेप लिहूया डेरिव्हेटिव्ह ऑफ log of v with respect to x equal to derivative of x into log of x. हे x मध्ये असेल तर त्याला आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करता येतं, पण हे y मध्ये म्हणजे इथे आपण काय करणार पहा डेरिव्हेटिव्ह ऑफ log of v विथ रिस्पेक्ट टू x ला आपण लिहिणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ log of v विथ रिस्पेक्ट टू v. विथ रिस्पेक्ट टू v आला पण विथ रिस्पेक्ट टू x होता म्हणजे आपण इथे काय करणार विथ रिस्पेक्ट टू v विथ रिस्पेक्ट टू x. चेन रूल या ठिकाणी यूज केलेला आहे. जर हे फंक्शन v मध्ये असेल तर विथ रिस्पेक्ट टू v घ्यावं लागतं, जर v हे x मध्ये असेल तर विथ रिस्पेक्ट टू x घ्यावं लागतं. v आहे का x मध्ये v हा x मध्ये आहे म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू x घेतला. आता या ठिकाणी आपण log v ची विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/v and multiplication derivative of v with respect to x, that is 1/v derivative of v with respect to x equal to पुढे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल यूज करायचा आहे x into log of x. फर्स्ट फंक्शन x then derivative of log of x is 1/x plus log of x into derivative of x is 1. x get cancelled. 1/v derivative of v with respect to x equal to 1 plus log of x. 1 plus log of x. हा जो v आहे हा मल्टिप्लिकेशनला घ्यायचा इनटू राइट हँड साइड. Derivative of v with respect to x equal to v into 1 plus log of x, and that is v is x raised to x into 1 plus log of x. That is equation number 3. Derivative of v with respect to x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता हे लक्षात ठेवा जर x raised to x फंक्शन असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह असते x raised to x into 1 plus log of x. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला कमी करायचे. नेक्स्ट फंक्शन इज दॅट w equal to e raised to x. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Derivative of w with respect to x equal to e raised to x. e raised to x ची डेरिव्हेटिव्ह e raised to x च येणार आहे. And derivative of z equal to e raised to e. It is constant function. Differentiate with respect to x. Derivative of z with respect to x equal to 0. This is equation number 4. This is equation number 5. आता हे सर्व कंबाईन करायचं इक्वेशन 1 2 3 4 5 आणि या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. फ्रॉम इक्वेशन 1 2 3 4 and 5 derivative of y with respect to x equal to derivative of u with respect to x is derivative of u with respect to x is e into x raised to e minus 1. Then plus second derivative of v with respect to x is x raised to x into 1 plus log of x. Derivative of w with respect to x is e raised to x. And derivative of z with respect to x is 0. Derivative of z with respect to x is 0. Derivative of y with respect to x equal to e into x raised to e minus 1 plus x raised to x into 1 plus log of x in plus e raised to x. This is our required derivative of y with respect to x.
या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की ऍडिशन आली तर आपल्याला वेगळी फंक्शन घेऊन नंतर आपल्याला लॉग घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला गरज पडेल तिथेच लॉग घ्यायचा आहे. कॉन्स्टंट फंक्शन असेल तर लॉगची गरज नाही आणि ज्या फंक्शनच्या व्हॅल्यू येतात त्यासाठी आपल्याला लॉगची गरज नाही. उरलेल्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला सेपरेट करून लॉग घ्यावा लागणार आहे. स्टुडंट, राईट डाऊन इन युअर नोटबुक. Now we take the second example. Y equal to x raised to x plus e raised to x. पॉवर आणि ते बेस फंक्शन हे दोन्ही फंक्शन आहे. कॉन्स्टंट वगैरे काही नाही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी f of x raised to g of x या फॉर्म मध्ये ही इक्वेशन आहे. f of x raised to g of x या ठिकाणी तुम्हाला लॉग घ्यावाच लागेल. बरेच विद्यार्थी एक जी महत्वाची मिस्टेक करतात की यांना ही आयडिया तर येते की f of x raised to g of x आहे म्हणजे दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा आहे. पण मी पुन्हा एकदा रिवाइज करतो की लॉग ही मल्टिप्लिकेशन साठी आहे. लॉग केव्हा घेतो? जेव्हा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल, कोशंट असेल किंवा एक्सपोनंट असेल. दोन फंक्शनची ऍडिशन असेल तर आपण लॉग घेत नाही. हा रूल आपण यासारखा यूज करत नाही. लॉग ऑफ m प्लस n यासाठी रूल नाही. ही दोन फंक्शन ऍडिशनच्या फॉर्म मध्ये म्हणजे आपल्याला डायरेक्ट लॉग घेता येणार नाही. हे आपल्या चांगलं लक्षात असलं पाहिजे की आपण डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही. बरेच विद्यार्थी डायरेक्ट लॉग घेतात आणि मग पुढे कॅल्क्युलेशन चुकतं. पहिली स्टेप चुकली का बाकीचं कॅल्क्युलेशन करून काही उपयोग नाही. डेरिव्हेटिव्ह अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला यू हॅव टू यूज लॉगरिथम हियर हेच लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात राहील की m प्लस n ऍडिशन असेल तर आपण डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही. असा रूल आपल्यासाठी नाही. आपला रूल मल्टिप्लिकेशन साठी आहे, कोशंट साठी आहे किंवा एक्सपोनंट साठी आहे. नॉट फॉर एडिशन, नॉट फॉर सबट्रॅक्शन. मग असं असेल तर आपण काय करणार? याला नोटेशन देणार. लेट u equal to x raised to x and v equal to e raised to x. Now y equal to u plus v हे फंक्शन u plus v च्या फॉर्म मध्ये झालं. Differentiate with respect to x. We have to differentiate with respect to x. Derivative of y with respect to x equal to derivative of u with respect to x plus derivative of v with respect to x. आता जी केस पहिल्या एक्झाम्पल मध्ये केली होती तीच आपल्याला या पद्धतीने इक्वेशन सोडवायचं आहे. दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ u equal to x raised to x. आता हे सिंगल फंक्शन आहे. इथे ऍडिशन होती, आपल्याला लॉग घेता येत नव्हता. आता इथे आपल्याला लॉग घेता येतो. हे जे आहे हे फंक्शन आपण कंबाईन करणार आहोत आणि we take log on both sides. Take log on both sides. We have to take log on both sides. It will be log of u equal to log of x raised to x. आता इथे m raised to n चा फॉर्म्युला यूज करणार. We have to use m raised to n formula and it will give log of u equal to हे जे काय आहे पुढे मल्टिप्लिकेशन आणणार आपण x raised to x into log of x. ज्याची डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे फाइंड आउट करता येत नव्हती आपण लॉगच्या सहाय्याने आता ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. We have to differentiate with respect to x. What is the derivative of this? 1 upon u, derivative of u with respect to x. पहिल्यांदा with respect to u डेरिव्हेटिव्ह घ्यायची and then u with respect to x.
या ठिकाणी मल्टिप्लिकेशन रूल यूज करावा लागेल. मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन. जेव्हा फंक्शन f ऑफ x रेज टू g ऑफ x असेल त्या वेळेस तुम्हाला मल्टिप्लिकेशन रूलच यूज करावा लागणार. दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन ही येणारच. x रेज टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ x इज 1 अपॉन x प्लस log ऑफ x. पहिल्या फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x. तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू x किती आहे. फार तर आपण याला एक स्टेप वाढवू शकतो. x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ x प्लस log ऑफ x इंटू derivative of x raised to x. We have used multiplication rule. Then x raised to x, derivative of log of x is 1 upon x plus log of x, and derivative of log x raised to x is x raised to x into 1 plus log of x. हे आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलेलं आहे. तिथून आपण डेरिव्हेटिव्ह लिहिली x रेज टू x into 1 plus log of x. x रेज टू x divide x plus x रेज टू x into log of x 1 plus log of x. हे कॅल्क्युलेशन झालं. x रेज टू x आपण कॉमन घेऊ शकतो. हा जो u आहे हा आपल्याला इकडे मल्टिप्लिकेशन न्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ u इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू u इनटू x रेज टू x डिवाइड x प्लस x रेज टू x इनटू log ऑफ x 1 plus log of x. And value of u is x raised to x raised to x. Derivative of u with respect to x equal to x raised to x raised to x. x raised to x कॉमन घेऊ शकतो आपण. हा बाय मल्टिप्लिकेशनला पण लिहिता येईल. 1 upon x plus log of x into 1 plus log of x. That is derivative of u with respect to x, equation number 2. याची आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केली. आता आपल्याला v ची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. नाउ फंक्शन v इज v इक्वल टू e raised to x raised to x. Again take log on both sides. Take log on both sides. It will be give log of y equal to log of e raised to x raised to x. कुठले एकत्र करणार आहे तुम्ही? x raised to x हे एकत्र करणार आहे. हा नंबर आपल्याला बेस राहायला पाहिजे. हा नंबर आपला m आहे. x raised to x आपण इकडे मल्टिप्लिकेशन ला येणार. log of v equal to x raised to x into log of e. log of e is 1. x raised to x, reason is that value of log of e is 1. log e ची व्हॅल्यू 1 असते x raised to x. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get derivative of log of v, derivative of x raised to x. It is 1 upon v derivative of v with respect to x equal to याची डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहिलेलीच आहे. x raised to x into 1 plus log of x. Now take v2 multiplication in right hand side. Derivative of v with respect to x equal to v into x raised to x 1 plus log of x. Derivative of v with respect to x equal to value of v is e raised to x. E raised to x raised to x. X raised to x into 1 plus log of x. This is our equation number 3. आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ v with respect to x ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय?
की ह्या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायच्या. पुट किंवा फ्रॉम इक्वेशन 1 2 3, फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3, derivative of y with respect to x equal to derivative of u with respect to x plus derivative of v with respect to x. आता पुढच्या नेक्स्ट स्टेप साठी काय करायचं, विद्यार्थ्यांनी डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची. इक्वेशन खूप मोठं आहे, जागा कमी आहे. या ठिकाणी काय करणार तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x च्या ठिकाणी ही जी काही राईट हँडची व्हॅल्यू आहे ती पुट करणार. हे जेवढं काही आहे ते इथे पुट करणार, लिहिणार, प्लस ही जी काही व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी पुट करणार आणि ती असणार आहे तुमची डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू पुट करणार ही, प्लस या ठिकाणी व्हॅल्यू पुट करणार ही, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, जर ऍडिशन दिली असेल तर ही एक्झाम्पल सोडवायची आहेत. हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सारखंच आहे. याला आपण u v w असे नोटेशन देणार आणि 3 डेरिव्हेटिव्ह काढून या पद्धतीने ऍडिशन करणार. हे एक्झाम्पल आणि उरलेली सर्व एक्झाम्पल सारखे आहे. त्यातील एक एक्झाम्पल आपण लॉग ऑफ x घेऊया. ही मेथड या ठिकाणी यूज करायचे, या ठिकाणी हीच मेथड यूज करायचे. एका फंक्शनला u फंक्शन, v फंक्शन, u फंक्शन, v फंक्शन, u फंक्शन, v, u, v, u, v, प्रत्येक ठिकाणी आपल्याला तीच मेथड यूज करायची आहे. आणि यातल्या कुठल्याही फंक्शनची डेरिव्हेटिव्ह अवघड नाही. एकदा फक्त तुम्हाला टेक्निक आलं पाहिजे. याचे मार्क्स विद्यार्थ्याचे जात नाही. कॅल्क्युलेशन नजर चुकीने जर प्लस मायनस होऊ शकतं, पण याचे मार्क्स शक्यतो जात नाही. 4 मार्काला 3 मार्काला हे एक्झाम्पल साधारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जातं. राईट डाऊन इन युअर नोटबुक. Question number 3 is that log of x raised to x minus cos of x raised to cot of x. इथे सबट्रॅक्शन आहे. हियर इज सबट्रॅक्शन. आपण डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही. ऍडिशन असेल डायरेक्ट लॉग घेता येत नाही, सबट्रॅक्शन असेल डायरेक्ट लॉग घेता येत नाही, मल्टिप्लिकेशन असेल, कोशंट असेल, एक्सपोनंट असेल, आपण डायरेक्ट लॉग घेणार. यासाठी आपल्याला पुन्हा वी हॅव टू ब्रेक इट. लेट u equal to log of x raised to x and v equal to cos of x raised to cot of x. याला आपण ब्रेक केलं. आता इथे पहा, इथे एक्सपोनंट आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक्सपोनंट आहे, दॅट इज f of x raised to g of x, f of x raised to g of x. आपण लॉग घेऊ शकतो, पण इथे लॉग आपल्याला घेता येत नाही. y काय होणार आहे, y equal to u plus v. आपण यांना नोटेशन दिली u and v. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिवेटिव ऑफ y with respect to x equal to derivative of u with respect to x plus derivative of v with respect to x. इक्वेशन नंबर 1. आता ह्या दोन डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायच्या आणि या इक्वेशन मध्ये पुट करायच्या. नाउ u is log of x raised to x. We have to take log on both sides. Take log on both sides. दोन्ही बाजूला आपण काय करणार आहोत, लॉग घेणार आहोत. दिस इज log of u equal to log of x raised to x. जो काही एक्सपोनंट मध्ये आहे हा इकडे पुढे मल्टिप्लिकेशनला कन्वर्ट होईल. log of u equal to x into log of x. log of x.
हा x पुढे मल्टिप्लिकेशनला x इंटू लॉग x. आता तुम्हाला याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. 1/u डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x ही याची डेरिव्हेटिव्ह. आणि इथे आपल्याला मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा आहे. इथे आपल्याला मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x log of u equal to derivative of x into log x. या ठिकाणी काय करायचं आता, याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. याची डेरिव्हेटिव्ह आहे 1/u डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. आणि याची डेरिव्हेटिव्ह आहे पहिलं फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. या पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशनचा रूल यूज केला. x इंटू 1/log x. लॉग ची डेरिव्हेटिव्ह 1/log x आणि ह्या लॉग ची 1/x. पहिल्यांदा आपण लॉग ची घेतली 1/log x. नंतर ह्या लॉग ची घेतली 1/x प्लस log x into 1 1/u derivative of u with respect to x. This x cancel with this x. 1/log x plus log x. 1/u derivative of u with respect to x. Derivative of u with respect to x equal to u into 1/log x 1 plus log x. कुठलीही डेरिव्हेटिव्ह अवघड नाही, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टेक्निक आलं पाहिजे. शेवटी डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x ची व्हॅल्यू काय आहे? व्हॅल्यू ऑफ u इज log x raised to x and multiplication of log x with log x. This is equation number 2. ही झाली इक्वेशन नंबर 2 ची व्हॅल्यू. ही इक्वेशन नंबर 1 ची व्हॅल्यू. नाउ v equal to cos of x raised to cot of x. Take log on both sides. We have to take log on both sides. We get log of v equal to log of cos of x raised to cot of x. And we have to use here the laws of exponent. Take cot of x to multiplication for log of cos of x. This is value of v. Now we have to differentiate with respect to x. Differentiate with respect to x. We get derivative of log of p equal to derivative of cot of x into log of cos of x. We know that derivative of log of v is 1/v derivative of v with respect to x. And here we have to use the multiplication rule again. First function cot of x, derivative of second function log x ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/cos of x. ही झाली log ची डेरिव्हेटिव्ह. cos ची डेरिव्हेटिव्ह मायनस sin of x. पहिलं फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन log of cos of x आणि त्याला मल्टिप्लिकेशनला पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x is minus cosec square x. This is cot of x.
minus sin minus cos, sin divide cos is minus tan of x plus log of, we take cosec, cosec आपण पुढे घेऊया, minus cosec square x into log of cos of x. cot and tan हे एकमेकांचे इनवर्स आहेत. cot and tan चं मल्टिप्लिकेशन येतं 1, इथे व्हॅल्यू मायनस आहे म्हणून आपण घेणार -1 minus cosec square x into log of cos of x. This is value of 1 upon v, derivative of v with respect to x, and derivative of v with respect to x is v into, हा जो v आहे हा मल्टिप्लिकेशन ला येणार -1 minus cosec square x into log of cos of x, and put value of v, value of v is cos x raised to cot of x. Derivative of v with respect to x is cos of x raised to cot of x into -1 minus cosec square x into log of cos of x. आणि याला पूर्ण ब्रॅकेट. This is value of derivative of v with respect to x, equation number 3. Equation number 1, equation number 2, equation number 3. And from equation 1, 2 and 3, derivative of y with respect to x equal to derivative of u with respect to x plus derivative of v with respect to x. या ठिकाणी जी पहिली डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलेली आहे ती व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x च्या ठिकाणी पुट करा, आणि ही व्हॅल्यू जी आहे ती डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x च्या ठिकाणी पुट करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू प्लस, या ठिकाणी तुम्ही ही व्हॅल्यू पुट करणार आहात, एंड इथं जी आहे ती ही व्हॅल्यू राइट हँड साइडची व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे पुट करायचे. दॅट इज आवर रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. नाउ राइट डाउन इन युअर नोटबुक. We have taken question number 3. Question number 3, log of x raised to x minus cos of x raised to cot of x. पहिली 3 एग्जांपल आपण घेतलेले आहे. We have taken first 3 examples. या ठिकाणी u, v, w and z असे आपण फंक्शन घेतली होती. याला आपण u म्हटलं होतं, याला v, याला u, याला v. आता ही एग्जांपल जी आहे ही सारखीच आहे. याला आपण u घेणार, e raised to x पुढे मल्टिप्लिकेशन ला येईल आणि e raised to x into log of x यांचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. v काय येणार आहे, sin x पुढे येईल मल्टिप्लिकेशन ला, sin of x into log of x यांचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. पण त्यामध्ये v u आपल्याला त्या बाजूला मल्टिप्लिकेशन ला यायचं असतं. याला आपण u फंक्शन म्हणणार, याला v फंक्शन म्हणणार. टेक लॉग ऑन बोथ साइड. इथे पण तेच करायचंय. याला u फंक्शन घेणार, u फंक्शन घेतलं का दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा. u साठी दोन्ही सेपरेट सोडवायची, u आणि v ची सेपरेट सोडवायची, u आणि v ची सेपरेट सोडवायची. याच्यासाठी सेपरेट लॉग घेणार आहे, याच्यासाठी तुम्ही सेपरेट लॉग घेणार आहे. याला v फंक्शन म्हणणार, याला u फंक्शन म्हणणार, याला v फंक्शन म्हणणार. आणि इथं u v w 3 घ्यायची फंक्शन. इथं सुद्धा काय होईल, x raised to x पुढे मल्टिप्लिकेशन ला जाईल log of 10, हे u फंक्शन. हा x raised to 10 पुढे मल्टिप्लिकेशन ला जाईल x raised to 10 into log of x, आणि हा पुढे 10 raised to x मल्टिप्लिकेशन ला जाईल log of x. आणि त्या प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा आहे. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा आहे. नाउ वी टेक द एक्झाम्पल नंबर 8, क्वाइट डिफरंट फ्रॉम ऑल ऑफ दिस. या इतर एक्झाम्पल पेक्षा जे वेगळे एक्झाम्पल आहे ते tan of x raised to tan of x raised to tan of x.
हे जे फंक्शन आहे ते f ऑफ x रेज टू g ऑफ x रेज टू h ऑफ x या फॉर्म मध्ये आहे आणि आपल्याला तर फॉर्म फक्त एवढाच यूज करता येतोय f ऑफ x रेज टू g ऑफ x एवढाच फक्त आपल्याला यूज करता येतोय. त्या पद्धतीने आपल्याला आता कन्वर्ट करावं लागेल, त्या फॉर्म मध्ये आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल. आपल्याकडे फक्त हा एवढा एकच फॉर्म आहे f ऑफ x रेज टू g ऑफ x आणि इथं तर f ऑफ x रेज टू g ऑफ x रेज टू h ऑफ x असे तीन फंक्शन आहेत. तर याचं कॉम्बिनेशन आपण या पद्धतीने करणार आहोत. हे एकत्र घेणार आहोत, नंतर हे दोन्ही एकत्र घेणार आहोत. अशा टाइपचे आपल्याला कॉम्बिनेशन करायचे. आपण नोटेशन देणार आहोत आणि ही एक्झाम्पल सोडवणार आहोत. लेट u इक्वल टू tan ऑफ x रेज टू tan ऑफ x. जी ही व्हॅल्यू आहे ती आपण u घेतली, म्हणजे आपण u ला काय केलं f ऑफ x रेज टू g ऑफ x मध्ये लिहिलं. नंतर y काय येणार आहे मग y इक्वल टू हे फंक्शन u ऑफ x आहेच, हे कुठलं तरी फंक्शन आहे म्हणजे y फंक्शन हे स्वतः f ऑफ x रेज टू g ऑफ x मध्ये होईल. जे फंक्शन f of x y equal to f of x raised to g of x raised to h of x, जे फंक्शन y इक्वल टू या फॉर्म मध्ये होतं ते फंक्शन आपण y इक्वल टू f of x raised to g of x या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आणि कन्वर्ट करताना आपण काय केलं u इक्वल टू f of x इक्वल टू g of x ही व्हॅल्यू घेतली. ही व्हॅल्यू आपण पुट केल्यामुळे आपल्याला हे फंक्शन f of x raised to g of x या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता आलं, जे या फॉर्म मध्ये होतं. आता पहा u इक्वल टू tan of x raised to tan of x ही व्हॅल्यू y फंक्शन काय झालं यावरतून तुमचं. देन y इक्वल टू y फंक्शन काय होणार या ठिकाणी, याची व्हॅल्यू u घेतलेली आहे u रेज टू tan of x. पहा हे फंक्शन f of x रेज टू g of x, हे फंक्शन f of x रेज टू g of x. आता आपण लॉग घेऊ शकतो. इथे आपल्याला लॉग डायरेक्ट घेता येत नव्हता, आता आपण या दोन्हीसाठी लॉग घेऊ शकतो. u इक्वल टू tan of x रेज टू tan of x. ह्या फंक्शन 9 y इक्वल टू u इंटू u रेज टू tan of x. टेक log on both side. दोन्ही बाजूला घ्या कारण की हे फंक्शन f of x रेज टू g of x च्या फॉर्म मध्ये आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y आपल्याला log घ्यायचा आहे. we have to take log on both sides, that is log of y equal to log of u raised to tan of x. We can write this as tan of x हा पुढे मल्टिप्लिकेशनला गेला and log of u and log of u. Differentiate with respect to x. With respect to x we have to differentiate this 1 upon log y ची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे with respect to 1 upon y डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x equal to, या ठिकाणी आपल्याला पुन्हा यूज करायचं आहे मल्टिप्लिकेशन रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of y equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x into log of u. आता तुम्ही याची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. we can take derivative of 1 upon y derivative of y with respect to x आणि याची काय येणार आहे मल्टिप्लिकेशन रूल. फर्स्ट फंक्शन tan of x, दुसरा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ऑफ log u is 1 upon u. ही कशाची झालेली आहे आपण रूलच यूज करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ log u प्लस log u into डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x. हा आपण मल्टिप्लिकेशनचा रूल या ठिकाणी यूज केला. डेरिव्हेटिव्ह tan of x, डेरिव्हेटिव्ह ऑफ log u is 1 upon u.
हा चेन रूल आहे पहा, हे विथ रिस्पेक्ट टू यू नाहीये, यासारखं आहे. y हा विथ रिस्पेक्ट टू y नाहीये, म्हणजे इथे चेन रूल आहे. हा व्हेरिएबल आणि हा व्हेरिएबल जर सारखा नसेल तर त्या ठिकाणी चेन रूल यूज करतो आपण. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x, पहिल्यांदा log y ची घ्यायची विथ रिस्पेक्ट टू u आणि नंतर u ची घ्यायची विथ रिस्पेक्ट टू x प्लस log ऑफ u and derivative of tan of x is sec square x. This is 1 upon y derivative of y with respect to x. Then derivative of y with respect to x is y into tan of x divide u into derivative of u with respect to x. Derivative of u with respect to x plus log of u into sec square x. व्हॅल्यू ऑफ y इज, ही व्हॅल्यू y ची व्हॅल्यू आपल्याला पुट करता येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू व्हॅल्यू ऑफ y इज tan of x raised to tan of x raised to tan of x into tan of x divide u derivative of u with respect to x plus log of u into sec square x equal to, आपण u ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे, tan of x raised to tan of x raised to tan of x and tan of x divide value of u is tan of x raised to tan of x derivative of u with respect to x plus value of u is log of tan of x raised to tan of x is the value of u. ही u ची व्हॅल्यू आपण tan of x raised to tan of x पुट केली into sec square x. This is derivative of y with respect to x. आता या इक्वेशन मध्ये हे सर्व x मध्ये आलेले आहे, फक्त राहिले काय डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to u एवढी एक टर्म राहिलेली आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पुट करायची. ही एकच व्हॅल्यू u मध्ये आहे ती आपल्याला पुट करायची आणि आपण u इक्वल टू tan of x raised to x हे फंक्शन घेतलेलं आहे. तेवढी व्हॅल्यू आपण पुट केली काय, हे सर्व जे डेरिव्हेटिव्ह आहे ही x मध्ये कन्वर्ट होईल. नाउ वी कॅन से दॅट दिस इज इक्वेशन नंबर 1. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आता आपल्याला काय y इक्वल टू u प्लस v च्या फॉर्म मध्ये नाही. नाउ u इक्वल टू tan of x raised to x, take log on both side. दोन्ही बाजूला आपण काय घेणार आहोत, लॉग घेणार आहोत. दोन्ही बाजूला लॉग घेतला तर log of u इक्वल टू log of tan of x raised to tan of x. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. that is log of u equal to log of tan of x. हा जो tan x आहे हा आपल्याला पुढे मल्टिप्लिकेशन ला घ्यायचा आहे. tan of x into log of tan of x. हा log x आपण पुढे मल्टिप्लिकेशन ला घेणार. now we have to differentiate with respect to x. आपल्याला आता याला with respect to x डिफरन्शिएट करायचे. 1 upon u डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x. आता हे आपल्याला चांगलं माहित झालंय की log u असेल, log v असेल, log y असेल, त्याची डेरिव्हेटिव्ह आपण घेतो 1 upon u डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x. जे व्हेरिएबल असेल ते व्हेरिएबल आपण इथे पुट करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ, इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल यूज करायचा आहे. tan of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ log of tan of x plus log of tan of x into derivative of tan of x. 1 upon u into derivative of u with respect to x equal to tan of x and
डेरिवेटिव ऑफ लॉग इज 1 अपॉन x, दॅट इज 1 अपॉन टॅन ऑफ x. ही झाली लॉगची डेरिवेटिव. टॅन ऑफ x ची किती येणार आहे, sec स्क्वेअर x प्लस लॉग ऑफ टॅन ऑफ x प्लस लॉग ऑफ टॅन ऑफ x, and derivative of tan of x is sec square x. Derivative of u with respect to x equal to tan x get cancelled with tan x. u into 1 plus sec square x हा मल्टिप्लिकेशन ला आहे, त्यामुळे आपण लिहिणार आहे sec square x प्लस log of, हा sec square मल्टिप्लिकेशन ला आहे, हा पुढे लिहिणार sec square x into log of tan of x. आणि शेवटी जी u ची व्हॅल्यू होती tan of x raised to x पुट करा. डेरिवेटिव ऑफ u with respect to x equal to tan of x raised to tan of x into sec square x plus sec square x into log of tan of x. log of tan of x या पद्धतीने आपण काय केली, त्याची व्हॅल्यू पुट केली. ही व्हॅल्यू आहे डेरिवेटिव ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x, जी आपल्याला या ठिकाणी पुट करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला ती व्हॅल्यू काय करायची आहे, पुट करायची आहे. इथे व्हॅल्यू पुट केली, जे आन्सर येईल ते असणार आहे डेरिवेटिव ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x चा आन्सर. त्यासाठी ही व्हॅल्यू पुट करण्या अगोदर आपण ही सर्व एक्झाम्पल घेतलेली आहेत. वी हॅव टेकन ऑल एक्झाम्पल, आणि ही जी एक्झाम्पल आहे ती विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे. सिमिलर एक्झाम्पल, याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ह्या 4 एक्झाम्पलचं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्या पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचे. याचे आपण डेरिवेटिव्ह एक्झाम्पल घेत आहोत. आता या ठिकाणी आपण डेरिवेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x च्या ठिकाणी या व्हॅल्यू पुट करणार आहोत, इक्वेशन नंबर 2. आता आपण पुढे काय म्हणणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या जी डेरिव्हेटिव्हज आहे सोप्या आहेत, पण याच्या लेंथ खूप आहेत. हे तुम्हाला 4 मार्काला क्वेश्चन विचारला जाईल. अजून आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ऍट x इक्वल टू π/4 या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायची आहे. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पुट करायची आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू, इथे सुरुवात करायची आता आपल्याला tan of x raised to tan of x raised to tan of x into tan of x divide tan of x raised to tan of x, and डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x ची ही व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी पुट करणार आहोत. tan of x raised to tan of x ही व्हॅल्यू आपण पुट करतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ची, इनटू sec स्क्वेअर x. हा जर आपण कॉमन घेतला तर आपलं कॅल्क्युलेशन काय होईल, कमी होईल. हा जर इथून कॉमन घेतला तर sec स्क्वेअर x into 1 plus log of tan of x. रायटिंग कमी होईल आपलं या पद्धतीने. 1 plus tan of x, 1 plus log of tan of x. हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट याचा होता. आता हा ब्रॅकेट आपण इथे कंप्लीट केला. हा ब्रॅकेट यासाठी आहे, हा ब्रॅकेट यासाठी आहे. दिस इज व्हॅल्यू ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. ही व्हॅल्यू फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x ची आहे. अजून आपल्याला ही व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहायची आहे, प्लस log of tan of x raised to tan of x into sec
स्क्वेअर एक्स. आता हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा इथे पूर्ण होईल. हा जो आपण इथून स्टार्ट केला होता इथे, हा इथे पूर्ण होईल आणि हा फक्त याचंच राहील. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या ठिकाणी पण आहे, ही आपण कॅन्सल करणार. ही व्हॅल्यू काय करणार आपण कॅन्सल करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x, derivative of y with respect to x equal to tan of x raised to tan of x raised to tan of x into tan of x into हा sec स्क्वेअर आहे तो आपण मल्टिप्लिकेशनला घेऊ शकतो, यातून पण आपल्याला कॉमन घेता येईल. tan of x into sec square x into 1 plus log of tan of x plus sec square x into log of tan of x raised to tan of x. ही व्हॅल्यू झाली डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ची. म्हणजे आपण पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x at x इक्वल टू पाय बाय 4 या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, व्हॅल्यू ही फाइंड आउट करणार आहोत. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करायचे, x इक्वल टू पाय बाय 4 ही व्हॅल्यू पुट करायचे. पाय बाय 4 म्हणजे 45. पाय बाय 4 म्हणजे किती 45. अँड आता तुम्हाला इथे 45 इथे 45, tan 45 ची व्हॅल्यू असते 1 अँड log 45 किती असणार आहे, sec 45 किती असणार आहे, sec हा cos चा इनव्हर्स आहे आणि cos 45 असतो 1/√2 म्हणजे sec आहे √2. या पद्धतीने आपण काय करणार, त्याची व्हॅल्यू पुट करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x at x इक्वल टू पाय बाय 4 equal to tan of pi by 4 raised to tan of pi by 4 raised to tan of pi by 4 into tan of pi by 4 sec square pi by 4 into 1 plus log of tan of pi by 4 plus sec square pi by 4 into log of tan of pi by 4 raised to tan of pi by 4. या पद्धतीने आपण काय केलं, यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. आता फक्त आपल्याला याचं कॅल्क्युलेशन घ्यायचे, व्हॅल्यू त्यामध्ये फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट यू राइट ऑल दिस इन युअर नोटबुक, देन वी कंटिन्यू. वी पुट द व्हॅल्यू ऑफ tan pi by 4 equal to what and sec pi by 4 equal to √2 and we evaluate next two steps. Write down in your notebook. Value of tan pi by 4 equal to what and sec of pi by 4 equal to √2. We put the value of here, that is 1 raised to 1 raised to 1. या सर्वांच्या व्हॅल्यू 1 1 येणार into tan of pi by 4 is 1 √2 square plus 1 plus log of tan pi by 4 is 1 plus sec √2 square. Sec pi by 4 ची व्हॅल्यू आहे √2 into log of 1 raised to 1. 1 raised to 1 raised to 1 is 1 into 1 into √2 is √2 1 plus log 1 हा 0 असतो प्लस इथे √2 चा स्क्वेअर आहे, इट इज 2. √2 चा स्क्वेअर इज 2, √2 चा स्क्वेअर 2 and log 1 is 0.
1 raised to 1 is 1 and log of 1 is 0. 1 inside there, 2 plus 1 is 2, 0 plus 0 equal to 2. Derivative of y with respect to x at x equal to pi by 4 is 2. This is required answer at x equal to pi by 4. We have completed question number 2 from exercise 1.3. Complete remaining part of that question. Example number 8 होगा, त्यातला राहिलेला पाठ पूर्ण करा. Thank you.